भारत हॉस्पिटल का मकसद आपकी सेहत, मल्टी स्पेशलिटी और नर्सिंग होम मिलेगा। भारत मेडिकल पर मिलेगा। भारत मेडिकल पर सब मिलता है। सोने के मशहूर व मारूफ ताजिर सैयद मोहसिन सुनार के यहाँ शादी ब्याह और दीगर तकारीब के लिए सोने के जेवरात जैसे अरबी डिजाइन के लॉन्ग हार, नेकलेस, गलसर, रानी हार वो दीगर दस्तियाब है। हजरत पीरपुरा नगर नांदेड़। आणि हा समाजाचा खूप मोठा जे कटमाळा आहे याच्यासाठी काम करत आहे। जसंच माझ्या आई बहिणी मला सपोर्ट देऊन जे सुरेखा माझी बहीण माझीच नाही तर अख्ख्या भारतातीलच नाही तर 59 राज्यातल्या समाजाची बहीण आहे। कोणीतरी लहान चिमुकल्याची आई आहे, कोणाचा तरी घर असं उद्ध्वस्त होत आहे। त्याला आज 8 दिवस होऊन गेले, शासन आणि प्रशासन याच्यावर काहीही पाऊल उचलत नाही। याच्यासाठी आम्हाला इथं येऊन रास्ता रोको करावा लागला। रास्ता रोको करून पण निवेदन घेण्यासाठी आम्हाला एवढं वेळ द्यावं लागलं, या उन्हात बसावं लागलं। आमची आई बहीण आणि मुलगी खूपच म्हणजे असं जर चालू राहिलं तर खूप धोक्यात आहे। याच्यासाठी शासन प्रशासन जे आम्हाला संरक्षण द्यायला पाहिजे ते कुठं जाते हेच मला कळत नाही। आणि या शासन प्रशासनाने जिथं संविधान लिहिलं जातं तर संविधान फक्त लिहिणाऱ्यासाठीच नाही तर या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे आणि ते प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे। आणि इथं जे भी माझ्या आई बहिणी आहेत त्यांच्या मागण्या लवकरातल्या लवकर पूर्ण व्हावं आणि सुरेखा सारख्या बहिणीचा निर्गुण हत्या चाकूने वार करून घरात हत्या होतो, तिला न्याय मिळावा आणि जो न्याय मिळवून देण्यासाठी पर्यंत आले जिला न्याय मिळू देत नाही ती मुलगी याच्यानंतर खूप उग्र रूपाने आम्ही परत मोर्चा काढू आणि आम्हाला जे काय करायचं ते करू, पण न्याय मिळवून देऊ। पण जे आज बी त्याला मारेकरी खुलेआम फिरत आहे त्याला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांना आणावं हे आमची मनापासून काळजात जवळून विनंती आहे। विनंती फक्त आजच रास्ता रोको मध्ये करून राहिलो, याच्या नंतर विनंती करणार नाही, कारण की शासन आणि प्रशासन जनतेच्या भरोशावर आहे। जनतेचा संरक्षण करणं, प्रोटेक्शन देणं हे शासन आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे। ते फुकट नाही, तर जनतेच्या मागे त्यांना पगार मिळतो, ते फुकट आमच्यासाठी काही करत नाही। तरी पण लोंबडी सारखे सेपूट घालून जगतात आणि वागतात। जे लोकांच्या दामणीला बांधलेले आहेत ते समाजासाठी काही करू शकत नाही। जे करू आमच्या मागण्या जे माने जी आहे वैशाली मानेला लवकरात लवकर अटक करावी, हेच नाही तर त्यांना जे सहकार्य करणारे आहेत त्यांना पण अटक व्हावी आणि त्यांची जे चौकशी CID मार्फत व्हावी ही माझी मागणी आहे। 302 चा गुन्हा दाखल व्हावा आणि खुनाचा बदला खून झाला पाहिजे ही शेवटची मागणी रास्ता आहे। गेल्या 24 तारखेला सुरेखाताईंचा एवढा निर्दयतेने निर्गुण खून करण्यात आलेला आहे आणि 1 आठवडा जवळपास लोटून गेलेला आहे आणि मारेकरी सापडत नाही। तर कुठेतरी संशयाला वाद आहे की ह्या लोकांनीच तर त्या बाईला पळवलं नाही आणि आम्ही जेव्हा निवेदन दिलं तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली पण आहे। आज एवढ्या छोट्या छोट्या मुलांचं मातृछत्र हरवलेलं आहे आणि सगळ्या महिला वर्गातर्फे मी सांगू इच्छिते की त्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना या मातृत्वाची आणि ह्या मातृशक्तीची हाय लागल्याशिवाय राहणार नाही। आणि समस्त महिला वर्गाकडून मी मागणी करते की 7 दिवसात आता गोरसेनेच्या लोकांनी मागणी केलेली आहे की 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। जर 7 दिवसात ते मारेकरी पकडले गेले नाहीत तर समस्त महिला वर्गाकडून मी इशारा प्रशासनाला देऊ इच्छिते की आम्ही समस्त महिला वर्गाकडून भव्य असा मोर्चा किनवट नगरीमध्ये बंद आणि मोर्चा आम्ही काढण्यात येईल। नांदेड पासून महिला येतील, खेडोपाडीच्या महिला आम्ही आणू आणि इथं भव्य असा महिलांचा मोर्चा काढण्यात येईल एवढं मी प्रशासनाला हत्या हुई है। इस हत्या में जो इसमें कट में शामिल है और FIR में जो FIR ये वाले उनका वो आरोपी का पूरा नाम वो FIR में है, उनको जो ये प्रकरण दबाने के लिए जो भी इसमें शामिल है उनको सह आरोपी 34 में इनको शामिल करो और इस घटना के
तहत 302 के तहत जो भी ये मर्डर में शामिल है उनको सख्त से सख्त फांसी की शिक्षा ये होना चाहिए। बहुत फांसी की शिक्षा देना बहुत ज़रूरी है। इसके लिए हमको ये तो आंदोलन करे वाले, लेकिन पूरे महाराष्ट्र में हम ये आंदोलन करना चाहते हैं। जब तक आरोपी को अटक करके उसके साथ में जो भी है 7 दिन हुए तो भी कुछ भी कार्रवाई नहीं हुई, तो उसके लिए जो तुमको कदम उठाना चाहिए वो सख्त के सख्त कदम उठाओ और जल्दी के जल्दी आरोपी को अटक करके उनको फांसी की शिक्षा मिलना, ऐसे चार्जशीट बना के दाखल करो। सुरेखा आमच्या ताईचं निर्गुण खून झालं, पण पोलीस प्रशासन आतापर्यंत आरोपींना मदत करत आहे आणि 7 दिवसामध्ये एकाही आरोपीनं अटक नाही केलेली आहे। तरी आमचा रोष या पोलीस स्टेशनचा PI श्री पाटील साहेब यांच्यावर आहे। सतत त्यांच्या सहकार्यामध्ये आरोपी वैशाली माने ही गावोगावी जाऊन स्थळ बदलत आहे। आमची मागणी आहे ते पाटील साहेबाचं फोनवर आलेले कॉल चेक करावं आणि किती ते आरोपीला मदत केलेली आहे त्याची चौकशी करावी आणि त्वरित अटक करून सुरेखा ताईला न्याय द्यावा हीच आमची। हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रॉपरेटर हाफिज मदरुल्लाह बेग, अजहर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, देगलू नाका, नांदेड़। नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है, तो सब्सक्राइब करना ना भूलें।